नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती उपघटक 29 वर्तुळ स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेमी आहे, तर पुढील पर्यायांपैकी बरोबर विधान कोणते? मित्रांनो, आपल्याला 4 पर्यायांमधील बरोबर विधान ओळखायचं आहे, बरोबर वाक्य ओळखायचं आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा 18 सेमी लांबीची आहे. आता वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. व्यास हा वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा असते. मग आता जीवा जर 18 सेमी असेल तर मित्रांनो त्रिज्या ही 9 सेमी असणार आहे. व्यास 18 सेमी असेल तर त्रिज्या 9 सेमी असते. त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास आणि व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या. चला बघूयात. पर्याय क्रमांक 1 आहे, त्रिज्येची लांबी 9 सेमी आहे. मित्रांनो, व्यास जर 18 सेमी असेल तर त्रिज्या 9 सेमी असणार आहे. पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे विधान बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 2. सोबतच्या आकृतीतील यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती? यम हा केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवा नसलेली रेघ आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो, जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा. वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू काढा, ते 2 बिंदू जोडा म्हणजे आपल्याला मिळेल जीवा. तर मित्रांनो, जीवा नसलेली रेघ कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे ए बी. मित्रांनो, ए आणि बी वर्तुळावरचे 2 बिंदू आहे म्हणजे ही आहे जीवा. पर्याय क्रमांक 2 आहे सी डी. मित्रांनो, सी आणि डी वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे रेघ डी एन. तर मित्रांनो, या ठिकाणी डी आणि एन हा वर्तुळावरचा बिंदू आहे, हा सुद्धा वर्तुळावरील बिंदू आहे. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा. पर्याय क्रमांक 4 आहे रेघ यम एन. मित्रांनो, यम आणि एन. आता यम आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि एन आहे वर्तुळावरील कोणताही एक बिंदू. म्हणजे मित्रांनो, केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या असते. यम एन ही त्रिज्या आहे, जीवा नाही. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेघ यम एन. प्रश्न नंबर 3. वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल? सोपा प्रश्न आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे 2.5 सेमी. त्रिज्या म्हटलं की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या. त्रिज्या आहे 2.5 सेमी. एक वर्तुळावर जीवा आहे, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा किंवा रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा. जीवा आहे 3 सेमीची. आपल्याला प्रश्न विचारलाय वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हटलं की वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा किंवा रेघ म्हणजे वर्तुळाचा व्यास. मित्रांनो, त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास आणि व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या. मग त्रिज्या जर 2.5 सेमी असेल तर व्यास किती असणार आहे? व्यास असणार आहे त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 5 सेमी. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 5 सेमी लांबीची असेल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 4. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या आहे 7.6 मीटर आणि आपल्याला विचारलाय वर्तुळाचा व्यास. व्यास म्हटलं की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास. मित्रांनो, त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. मग आता आपल्याला त्रिज्या जर 7.6 मीटर दिलेली असेल तर व्यास किती असेल? तर मित्रांनो, व्यास 7.6 मध्ये आपण 7.6 मीटर मिळवणार. बघा, या ठिकाणी बेरीज होईल. 6 दुणे 12, हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 7 दुणे 14 आणि 1 15. उत्तर आलं 15.2 मीटर. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. उत्तर संकेत बघा. जर वर्तुळावरील बिंदूंची संख्या n असेल तर जीवांची संख्या बरोबर सूत्र आहे मित्रांनो n कंसात
n वजा 1 कंस पूर्ण भागिले 2. आपल्याला बिंदूंची संख्या म्हणजे n. आता बिंदूंची संख्या किती आहे? 1 2 3 4 आणि 5. बिंदूंची संख्या दिलेली आहे 5. मग आपण या सूत्रामध्ये किमती भरणार. n म्हणजे काय? बिंदूंची संख्या. मग 5 कंसात आहे n वजा 1 म्हणजे काय? 5 वजा 1 आणि भागिले 2. मित्रांनो या ठिकाणी गुणाकार असणार आहे. मग 5 गुणिले 5तून 1 गेला, खाली राहिले 4 भागिले 2. आता 5 चोक 20, 20 भागिले 2 केलं तर मित्रांनो उत्तर मिळेल आपल्याला 10. म्हणजे तर जीवांची संख्या म्हणजे किती रेषाखंड काढता येतील? तर मित्रांनो आपल्याला 10 रेषाखंड काढता येतील. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. प्रश्न नंबर 6. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात ती किती किमी चालते? मित्रांनो स्वरा काय करते? एक वर्तुळाकृती बाग आहे, ज्या बागेचा परिघ म्हणजे बागेच्या कडेची लांबी आहे 88 मीटर, ती रोज 5 फेऱ्या मारते. तर आठवड्यात किती किलोमीटर अंतर चालते? तर मित्रांनो रोज 5 फेऱ्या, 88 मीटरच्या रोज 5 फेऱ्या मारते. म्हणजे रोज किती अंतर चालते? तर बघा 5 8 40, हातचे आले 4, 5 8 40 आणि 4 44, म्हणजे 440 मीटर ती रोज चालते. मग आता आठवड्यात किती चालते? तर 440 गुणिले 7. आठवडा म्हटलं की 7 दिवस, 7 0 0, 7 चोक 28, हातचे आले 2, 7 चोक 28 29 30, म्हणजे 3080 मीटर एवढं अंतर ती एका आठवड्यामध्ये चालते. तर मित्रांनो या ठिकाणी 3.08 आणि किलोमीटर, म्हणजे 3 किलोमीटर आणि 80 मीटर एवढं अंतर किंवा 3.08 किमी एवढं अंतर ती एका आठवड्यात चालते. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 7. बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 6 सेमी हा केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल, तर रेघ ए बी किती असेल? मित्रांनो बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे 6 सेमी. बघा बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 6 सेमी आहे आणि हा व्यास केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल. केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या बघा, बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा जो व्यास आहे तोच व्यास ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. तर आपल्याला विचारले रेघ ए बी किती आहे? तर मित्रांनो रेघ ए बी आणि या ठिकाणी हे अंतर काय आहे? सारखं आहे. म्हणजे 2 त्रिज्यांचं अंतर म्हणजे या ठिकाणी बे केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे हे 3 सेमी असेल आणि हे अंतर सुद्धा म्हणजे ए बी हे अंतर सुद्धा किती असेल? 3 सेमी. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 सेमी. प्रश्न नंबर 8. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून 4.5 सेमी अंतरावर आहे, तर पी बिंदू कोठे आहे? मित्रांनो ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेमी. बघा या ठिकाणी त्रिज्या आपल्याला 6 सेमी दिसते. त्यानंतर पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून 4.5 सेमी अंतरावर आहे. बघा हा जो पी बिंदू आपल्याला दिसतोय तो आहे वर्तुळाच्या केंद्रापासून 4.5 सेमी अंतरावर. तर पी बिंदू कोठे आहे? मित्रांनो वर्तुळावर जर एक बिंदू आपण काढला, वर्तुळाच्या रेघेवर जर आपण एक बिंदू काढला तर तो वर्तुळावरील बिंदू होतो. म्हणजे जे अंतर असेल ओ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर. ओ केंद्राच्या बाहेर म्हणजे 6 सेमी पेक्षा जास्त अंतरावर जर आपण कुठेही एक बिंदू काढला तर तो वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू असेल. आणि ओ केंद्रापासून तर 6 सेमी अंतराच्या आतमध्ये आपण कुठेही बिंदू काढला किंवा 6 सेमी अंतरापेक्षा कमी आपण बिंदू जर काढला तर तो मित्रांनो वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू असेल. कारण की हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाची ही जी रेघा आहे हे अंतर आहे 6 सेमीचं. मग 4.5 सेमी अंतरावर जर हा पी बिंदू असेल तर हा पी बिंदू कोठे असेल? वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. 8.8 सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? 8.8 सेमी लांबीची एक तार आहे, ही तार वाकवली, त्या तारेपासून एक वर्तुळ तयार केलं. तर मित्रांनो ह्या वर्तुळाचा परिघ किती असेल? परिघ म्हणजे वर्तुळाच्या कडेची लांबी. आता वर्तुळाच्या कडेची लांबी किती असणार आहे? तर त्या तारेची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी त्या वर्तुळाच्या कडेची असेल, म्हणजे तेवढा तो वर्तुळाचा परिघ असेल. म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? परिघ सुद्धा 8.8 सेमीचाच असेल. कारण की ही तार वाकून त्यापासून हा वर्तुळ तयार केलेला आहे, म्हणून
9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8.8 सेमी. प्रश्न नंबर 10. गौरी, हमीदा, मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्त आंदोलन केल्यास एकूण किती हस्त आंदोलने होतील? मित्रांनो, गौरी, हमीदा, मेरी आणि ईश्वरी या वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांना एकमेकींसोबत शेक हँड करायचा आहे. मग तो शेक हँड किती वेळेस होईल? तर मित्रांनो, त्यासाठी आपण या सूत्राचा वापर करणार. n कंसामध्ये n-1/2 हे सूत्र आपण 5व्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे. वर्तुळावरील बिंदूंची संख्या किंवा आता या ठिकाणी मैत्रिणींची संख्या. किती मैत्रिणी आहेत? तर मैत्रिणी आहेत 4. म्हणजे 4 त्यानंतर कंसात n-1 म्हणजे काय? 4-1 कंस पूर्ण भागिले 2. आता 4 गुणिले 4 मधून 1 गेले, खाली राहिले 3 भागिले 2. मग आता 4 त्रिक 12, 12 भागिले 2 उत्तर आलं 6. किती हस्तांदोलने होतील? तर मित्रांनो 6 होतील. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न नंबर 11. पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे. बिंदू यम हा बिंदू पी पासून 4 सेमी अंतरावर आहे. तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? मित्रांनो, पी केंद्र असलेल्या वर्तुळावर यम हा बिंदू आहे आणि बिंदू यम हा पी पासून 4 सेमी अंतरावर आहे. बिंदू यम हा पी पासून 4 सेमी अंतरावर म्हणजे मित्रांनो या वर्तुळाची त्रिज्या झाली 4 सेमी अंतराची. तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकेल? मित्रांनो, पर्यायामध्ये जर बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसतोय मित्रांनो, 8 सेमी. वर्तुळाची त्रिज्या जर 4 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास किती असेल? 8 सेमी असणार आहे. कारण की 2 त्रिज्या मिळून थोडक्यात एक व्यास तयार होतो. व्यासाच्या निम्मे असते त्रिज्या आणि त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. मग आता या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास किती असेल? 8 सेमी असणार आहे. त्यापेक्षा जास्त लांबीचा व्यास किंवा त्यापेक्षा जास्त लांबीची जीवा या वर्तुळामध्ये तयार होऊ शकत नाही. वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. तर या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास हा 8 सेमीचा असेल. 8 सेमीपेक्षा जास्त लांबीची कोणतीही जीवा या वर्तुळावर काढता येऊ शकत नाही. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 सेमी. प्रश्न नंबर 12. एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी 3 सेमी आहे. तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे 2 सेमी, एका जीवेची लांबी आहे 3 सेमी. तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी असेल? या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. बरेच विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात पण कमेंट करत नाही. मित्रांनो, कमेंट करत चला. ही कमेंट, तुमची एक कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन असतं की आपल्याला एका व्हिडिओवरती किती जणांनी या ठिकाणी रिप्लाय केलेला आहे, किती जणांना व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगत चला. स्वाध्याय संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.